आदरणीय अजितदादा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे लपून राहिलेले नाहीये। याची सुरुवात अजितदादा गेल्याच्या नंतर आणि जाण्याच्या आधी सुद्धा सुरू केलेली होती। अजितदादा हयात असताना सुनील तटकरे यांनी त्यांच्या मर्जीतल्या लोकांच्या नियुक्त्या महत्त्वाच्या पदावर केलेल्या होत्या आणि आता तेच त्यांची चाटुगिरी करतायत। अजितदादा गेल्याच्या नंतर यांनी काय केलं? पक्षाची घटनाच बदलून टाकली। आमदार रोहितदादा पवार यांनी अनेक पुरावे मध्यंतरी पत्रकार परिषदेमध्ये दाखवले, तेव्हा तटकरेंना राग आला। पण हे पुरावे त्यांच्या पक्षातील आमदार बघणार आहेत की नाही? अजितदादांच्या पक्षातले आमदार जर अजितदादांच्यावर खरंच प्रेम करत असतील तर त्यांनी आता घटना बदलली। पक्षाच्या लोकांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या सहीने त्यांनी निवडणूक आयोगाला कळवलं आणि पक्षातले अनेक फ्रंटल सेल बंद केले। अल्पसंख्याक सेल असेल, ओबीसी सेल असेल, सामाजिक न्याय, हे 3 सेल महत्वाचे, ज्याच्यामध्ये सर्व धर्म समभाव आहे, ज्याच्यामध्ये अजितदादांची भूमिका आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे। तो विचार नष्ट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा विचार पुढे नेण्यासाठी कदाचित हे 3 फ्रंटल सेल बंद केलेले असावे। याच्या संदर्भात सुनेत्रा वहिनींनी कदाचित निवडणूक आयोगाकडे आता पुन्हा पत्रव्यवहार केलेला असावा। परंतु तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे वेगवेगळे प्रयत्न हे कसे आहेत हे पुढे स्पष्ट होत असताना त्यांच्या पक्षातील आमदार जर मुख गिळून गप बसत असतील किंवा त्यांची चाटुगिरी करत असतील तर याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही। ज्यांना अजितदादांचं नाव घ्यायचंय त्यांनी अजितदादांच्या तत्वाशी, अजितदादांच्या भूमिकेशी ठाम राहावं। अजितदादा कधी कुठल्याही बोंधूबाबाकडे किंवा कर्मकांड करत नव्हते, कुठल्याही बोंधूबाबाच्या नादी लागलेले नव्हते। आत्ताचे त्यांच्या पक्षातले नेते मात्र बोंधूबाबाच्या प्रकरणात अडकलेले आहेत, हे दुर्दैव आहे। सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, रुपाली चाकणकर असतील, या सगळ्या मंडळींनी अजितदादांचा पक्ष पुरता बदनाम केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर हे सगळं काम चाललेलं आहे। त्यांचा पक्ष भारतीय जनता पार्टीकडे घेऊन जाण्याचं हे सगळे प्रयत्न त्यांचे आहेत, हे उघड झालेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।